सांगली मुख्य बसस्थानक सांगली या ठिकाणी सुलभ शौचालयाची दुरावस्था. PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगची पाहणी, तातडीने सुधारणा करण्याची मागणी. सांगली दिनांक 18 जून 2026. सांगली मुख्य बसस्थानकातील सुलभ शौचालयामध्ये अस्वच्छता, पाणी पुरवठ्याचा अभाव आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध गैरसोयीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर PSR ह्युमन राईट्स अँटी करप्शन सांगली जिल्हा यांच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. संघटनेचे सांगली जिल्हा सरचिटणीस सुलतान मुलानी आणि सांगली शहर उपाध्यक्ष किरण चव्हाण यांनी शौचालयाची पाहणी केली. यावेळी शौचालयात पुरेसा पाणी पुरवठा नसल्याने स्वच्छतेची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या गैरसोयीमुळे दररोज हजारो प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणीनंतर संबंधित प्रशासनाला तात्काळ दखल घेऊन सुलभ शौचालयात नियमित पाणीपुरवठा, दैनंदिन स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून याकडे दुर्लक्ष होऊ नये असे संघटनेने स्पष्ट केले. यापुढेही नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी व सार्वजनिक सुविधांमधील त्रुटीविरोधात PSR ह्युमन राईट्स अँटी करप्शन विंग सांगली जिल्हा सातत्याने आवाज उठवत राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. दादा, बाथरूम स्वच्छ नाहीत, काही नाहीत, भू घाण नाहीत. सगळे यांचे कर्मचारी काय करतात आता? हे कुठलं बस स्टँड आहे? सांगली बस स्टँड आहे, मेन सांगलीचं बस स्टँड. बस स्टँड आहे. ठीक आहे, ओके. एवढं भू घाण आहे, आत जाऊ शकत वाटण झालंय. ठीक आहे, चालेल. देवाधिकार साहेबांनी मला इथं संडाची सोय करून दिली. 20 रुपयाची बाटली, पाण्याची बॉटल मला आणून दिली. हो साहेब, नाहीतर मला एकदम दाट संडास लागतं. हां, तेवढं इथलं काय करायचं ते तुम्ही जरा हे करून घ्या. आणखी तर पाण्याची सोय नाहीये. पाणी सोय आधी तेव्हा दुरावस्था आहे सगळी. घाण झाले तिथं सगळं संडास. ठीक आहे, चालते. तुमचं नाव काय? गोपाल सकाराम कांबळे, इतर गांधी. ठीक आहे, ओके.